त्यानंतर काही धार्मिक सोहळे आहेत, म्हणजे अंबाबाईचा गोंधळ, तिथे आम्ही पुन्हा एकदा आम्ही दार उघड बाई दार उघडचा नारा घेऊन इथे आलेलो आहोत. नाशिकला आम्ही यापूर्वी केलं आहे. आणि उद्धवजींचं मार्गदर्शन महाराष्ट्राला आणि देशाला होईल अशा प्रकारचे हे 2 दिवसाचे नाशिकमधले कार्यक्रम आम्ही करत आहोत. आणि त्याची तयारी अत्यंत व्यवस्थित या आमच्या नाशिकमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे सुधाकर भाऊ बडगुजर असतील, दत्ताजी गायकवाड, बरं का, त्या विनायकराव पांडे, डी.जी. सूर्यवंशी, विलास शिंदे, हे सगळे जे आमचे बसले आहेत, सुनील बागुलजी, त्यानंतर काही लोक आता बाहेर आहेत, वसंतराव गीते असतील, करंजकर असतील, या सगळ्यांनी, दिंडे आमचे, या सगळ्यांनी ही जबाबदारी नाशिकची आपल्या शिरावर घेतली. आणि गेल्या काही दिवसापासून ते अधिवेशन, शिबिर आणि इतर सगळ्या सोहळ्यांच्या यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा करत आहेत. उद्या उद्धवजींचं आगमन झाल्यावर या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल. राऊत साहेब, अयोध्येचा जो विषय आहे, देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ट्विट केलेला आहे. कार सेवेमधला एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे की नागपूर रेल्वे स्टेशनवरती